साहेब तुमच्या आमच्या काय भांडण नाही, तुम्ही आला तुमचं आम्ही सांगतान केलं, आमच्याबद्दलच कोर्टात जाते आणि चौऱ्याण्णवच्या बद्दल जात नाही. हे दुतर्फीपणाचे अधिकारी तरी कोण आहे तुम्हाला सांगणारा? आम्हाला बोलत नाही, साताऱ्यातून बोलतो आम्ही सुद्धा. आमच्या जो पुरावा आहे त्यांना कोणता आधार जोडलाय? कोणता आधार जोडलाय? जे आर काढताय कोणताच नाही. तुम्ही इकडे देण द्या, तुम्हाला तिकडे बोलावं लागतं. मग मी तिथून गेलो कसं काय काय आरक्षण आहे तुम्हाला? शिकित आरक्षण सध्या तुम्हाला काही आरक्षणच नाही. तुम्हाला आकडे माहिती टप्पू टप्पू आकडे आकडे नाही. हे शिकाय गरीबाचा आशीर्वाद डेंजर असतो. ही सत्य परिस्थिती. आमच्याजवळ पुरावे तरी आमचं पोटात जातं होईल आणि याजवळ पुरावे नसतो पोटात त्या कोण तुम्हाला शिक्षित होईल त्याला म्हणा ते 94 89 नाही करतात. याच्या आद्य देशावरती आरक्षण टिकून याच्या आद्य देशावरती 89 बोलतोय मी आता. मंडल कमिशनचं आद्य देशावरती आरक्षण टिकले. आद्य देशावरती आरक्षण टिकत नसतं किंवा रूल नाही घटनेचे कलमात म्हणा काय बोलत ते मीडियात कोणी थोडं कंटेस्ट नाही लोकांनी कंटेस्ट करून गेल्यामुळे साहेब आम्ही सांगितलं तुम्हाला आता आम्ही चांगले लोक आहेत. नाही त्यांनी खराब नव्हती आता बी नाही. अहो मी म्हणतो आता बी चॅलेंज करता येतं तरी करीत नाही. गरीबाच्या ओबीसीच्या लेकरांनी काय केलं म्हणून करीत आम्ही संस्कारातच वाढलो. आता बी सांगतो तुम्हाला आता चॅलेंज होतो 94चा जे आर आणि मंडलचा सुद्धा 1990चा सुद्धा देऊ. पण आम्ही इतके घाण संस्काराचे नाहीत. गरीबाच्या लेकरांनी काय केलं ओबीसीच्या लेकराला वाटलं करायचंय म्हणून आम्ही करीत नाही. एका धडाक्यात जाते 94 तरी आणि 90चं सुद्धा कारण ते आद्य देशावर जिवंत आहे. कोर्टाची मान्यता नाहीये त्याला. सुप्रीम कोर्टाची आद्य देशावरती देशातलं आरक्षण काढता येत नाही. मी करतोय ना तुम्हाला कोण करा म्हणतोय? मी आहे. मी जर तुम्हाला सांगितलं नाही तर शिकणार. आता हे नवीन आरक्षण शिकायचं समजा नवीन विद्यार्थी आता तुमच्या कपाट्यात आलाय नवीन विद्यार्थी इकडून त्याला कोपरा लुटी देत तिकडून लुटी देत ते बी लुटी देत. खरं बोलायला गेलं की कोपर खेळा सुरुवात आहे. काय बोलले नुसते इथं आले आंतरवले मराठ्याला आरक्षण मिळून द्या म्हणले. थांबरे इथं आले तर मराठ्याला आरक्षण द्या मिळून दिले. लगेच त्यांच्या मागे लागले. का? तुमचं कोण बोललं की मग गोड लागतो. मग चांगला आहे मराठ्याचा आणि उशीर मराठ्याच्या पोरा कोण बोललं की काल लगेच तुम्हाला उकळ्या फुटत नाही तुमचे नाही का बोलत. एक बोलला समजा जाऊ द्या मराठ्याकडून एक बोलला पटन नाही पटन यांचं मग तुमचं मग पटन नाही पटन तुम्ही दोघं निघून जाताना आता मी उपोषणाला बसायचं तर बसणच ते पुढे जे व्हायचं ते होईल. एक माणूस मराठ्याकडून बोलला कारण मी त्याला लागला इतके दिवस ओबीसीचं काम नाही केलं का त्यांनी कमून उपकार फेरता लगेच. एखाद्या जरी ओबीसीचं काम केलं असं ना विषयात नाही केलं. आता 42 जाती घातल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी कंप्लीट विरोध केला यांनी आणि मग आलेच ना मराठ्याकडे काय म्हणते फक्त मराठ्याच्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे. मी देवेंद्र फडणवीस साहेबाला समजून सांगतो विखे पाटलाला समजून सांगतो दोघा तिघाचा काही गैरसमज असेल तो काढतो उदय सामंतला समजून सांगतो. एवढंच बोलला तुम्ही एवढा कमजोर समजत हवे ते बोलले काय तो ते बी गेलेला आहे ते बी लय भाग झाला आई वगैरे राजकीय पक्षाचे प्रतिष्ठित म्हणून जाऊन द्यावा बोलत येत तर आम्ही दोघांनी फाईट केलेली ना आम्ही एकदा कुस्ती केली दोघांनी. ते मला एकदा बोलत मी 25 बारे धुवूनच काढलं तसं त्यांना बोलतात. काय मागितलं तरी लेकराला आरक्षण द्या म्हणलं काय म्हणलं दुसरं तर एवढे लगे बोलायला लागले एवढं टार्गेटच करायला लागले म्हणजे यांना गठुडं भरून द्या. मग मजा लागली. मराठ्याला द्या म्हणलं लागलेच नेत्याच्या मागं विख्यात असला लाडा असला आमकाचा असला काय का होतो काय का होतो तुम्हाला